तुम्ही घालू नका. आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे, आमच्या हक्काच्या मागण्या पाहिजे, त्या मात्र पूर्ण करावी तुम्हाला ही शेवटची विनंती. याचबरोबर मराठ्याचं आरक्षण द्या, मुसलमानाचं आरक्षण देऊन टाका फडणवीस साहेबांना. शेतकऱ्यांच्या मालाला भाव देऊन टाका, त्याची कर्जमुक्ती करा. काही काळाचं आरक्षण आहे त्यांचं त्यांना द्या, रजपुतांचं आरक्षण आहे त्यांचं त्यांना द्या, धनगरांचं आरक्षण आहे त्यांचं त्यांना द्या. आता दलितांच्या मागण्या त्या पुऱ्या करा, 12 बलुतेदारांचे प्रश्न आहेत ती पूर्ण करा. बंजारा समाजाचं वेगळं प्रवर्धन करायचं तेवढी करा. महादेव कुळीच्या मागण्या त्याही पुऱ्या करा. आता वडार समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे तो पण मार्गी करा. कशाला गरीबाचं वाटोळं करता उगाच. एकट्या पंचा ओबीसीच्या एखाद्या नेत्याचा ऐकून या लोकांच्या मागण्या आहेत. माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे, सगळ्या लोकांच्या मागण्या तुम्ही आता पूर्ण करा. आणि माझ्या मायबाप मराठा समाजाला सांगतो, नाही पाऊस इकडे येऊ नका. मी ठरलेलं लढायला, मी आरक्षण घेऊच तर मराठा समाजालाही सांगतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनाही सांगतो, मी पाणी देणार नाही, उपचार बी घेणार नाही, पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही. आता फडणवीस साहेब तुम्हाला एवढं एक शेवटचं सांगतो, फडणवीस साहेब ही शब्द मात्र तुम्ही पक्का लक्षात ठेवा. मराठ्यांना आरक्षण पाहिजे ओबीसीतलं आणि त्या हक्काचं 200 वर्षापासूनचं ते देऊन टाका. आम्हाला काही देणं घेणं नाही राहतं. आणि दुसरं, तुम्ही जर मुद्दा म्हणून दिलं नाही आरक्षण तर तुमच्या हातानं तुम्ही तुमची सत्ता घालू नका. लक्षात ठेवा हे 2 शब्द. आणि शिंदे साहेब तुम्हालाही सांगतो, मराठ्यांशी दगाफटका तुम्ही करू नका. आम्ही तुमच्या आशेवर वाट बघतोय, पण तुम्ही जर आझाद उद्या फडणवीसचं ऐकून दोघांनी जर मिलीभगत केली आणि जर मराठ्यांना फसवलं, कदाचित आम्हाला शंका येईल म्हणून आज बोलायलो तुम्हाला. फडणवीसांचं ऐकून तुम्ही दोघांनी तिघांनी जर मिलीभगत केली तर तुमच्या हातानं तुमच्या पायावर दगड पाडून घेऊ नका. तुम्हाला मी उपोषण करून सावध करतोय. पुन्हा एकदा फडणवीस साहेबांना सांगतो, माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे ओबीसीतून, ते लवकर द्या. दुसरं, तुमच्या हातानं तुमची सत्ता तुम्ही घालून बसू नका. आणि माझ्या मराठा समाजाला सांगणं आहे, खूप पाऊस आहे, येऊ नका इकडे, मी आहे तुमचा मुलगा म्हणून लढायला थंडी लय झोडपत नका इकडं, थंडीत पावसात भिजू नका. शांत आपण आपल्या गावात राहा, शांतता बाळगा. हे राज्य शांत राहू द्या, यांना दंगली करायच्या होऊन देऊ नका. आपण आरक्षण मिळाल्यावर आपलं आंदोलन बंद झाल्यावर त्रास ज्यांनी दिला त्यांचा हिशोब करणार, त्रास झालेल्याचा बदला घेणार आपण. सध्या शांत राहा सगळेजण, कुठं काही उद्रेक करू नका, शांत राहा सगळेजण. राज्यातला मराठा पण शांत राहा, इकडं पावसा पाण्यात येऊ नका. आणि अंतरवालीतल्या लोकांनाही सांगतो, मराठा समाज दम खाणार नाही आहे, गावाकडे ते येणारच आहे इकडं राज्यभरातून. आपले घरं उघडे ठेवत जा पावसा पाण्याचे, किंवा काही दारापुढं मोठमोठले काही टाकता आले तळट काही पत्रे तर टाका, द्या तो भारत जाते उद्यापासून. किती येऊ नका म्हणलं तरी ऐकायचं नाहीत आपले लोक. काळजी घ्या सगळेजण. सगळ्यांना जय शिवराय. धन्यवाद. तोंड चिटकत आहे, बोलायला त्रास होतोय. धन्यवाद सगळ्यांना. जय शिवराय. शांतता ठेवा थोडे दिवस. आरक्षण घेतल्याशिवाय नाही सुट्टी. धन्यवाद.
जरा कोणाकोणाचे सगळ्याची वाट सर्व साहेबाची नाही ना त्यात कुठलं ते कुठलं हां